रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाटगुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यांमुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले असून या समस्यांकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 25 जून रोजी रत्नागिरी नगरपालिकेवर धडक दिली आणि प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यासमोर शहरातील समस्यांचा पाढा वाचला। यावेळी चर्चेदरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यात खडाजंगी झाली। चुकीची बोललेलो नाही। 2 मिनिट ऐका, 2 मिनिट ऐका, विषय राहू देत। बघा, आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन आलोय, पण ते आम्हाला राजकारण कुठल्या गोष्टी करायचं नाही, आपण जनतेसाठी काम करायचं। आम्ही काहीतरी करतोय असं दाखवायचं नाही। बरोबर। आज दामली शाळेसारखा एक आता म्हणजे शहरातली तुमची एक टॉपची शाळा आहे दामली शाळेपासून आपण जर बाहेर पडून खाली मारुती मंदिरकडे आलो तर तुमच्या त्या फूड्सच्या गाड्या लागलेल्या असतात आणि त्या गटरवर 3 ठिकाणी गटर ओपन आहे। 3 ठिकाणी लहान लहान मुलं तिथून जातात। 3 ठिकाणी तुमचा फुटपाथ ओपन आहे। बघितलंय? तुमच्याकडे कंप्लेंट आले कधी? का वरती लादी ठेवता येत नाही? संदीप तांबरेना ओपन आहे समोर ओपन 3 ठिकाणी पंडित जाऊ तुम्ही करता येत नाही। कामगार 2 किंवा 3 कामगार असतात। गटर साफ करायला दिवस की 10 दिवस स्वच्छ सुंदर अंतर्गत ऐका ना, 2 मिनिटात बोलतो। स्वच्छ सुंदर शहर तुम्ही बनवत आहे, मान्य आहे सगळ्या गोष्टीला। तुमच्याकडे हजारोचे बॅनर, हजारो रुपयाचे खर्चून बॅनर लावतात, तुमच्याकडे माहिती आहे ना? बरोबर नाही? ते पण काढणार आहे बाहेर तुमचा आता। ते बॅनर लावता, तुमच्याकडे शहर स्वच्छ आहे का? हो, स्वच्छ आहे का? आपला एक दिवस दाखवा मला की तुमचा माझा फोन होत नाही। नाही, मला काय म्हणायचं, नुसतं बॅनर लावलं की झालं का स्वच्छ? बॅनर लावून स्वच्छ काहीच होत नाही। काय नुसते पैसे खायला बॅनर लावताय काय? प्रॅक्टिकल काम होतंय का तुमचं? मला सांगा, एक दिवस गेला तुमचं एसआय कुठे आहे? नरेंद्र कुठे आहे? त्याला पण विचारा आणि तुम्हाला पण स्वतः त्रास आहे ना माझा? माझा लोक मोठ्या प्रमाणात झाडी बघा, ते मान्य करतो मी, झाडीचं मान्य करतो, त्यात तुम्हाला सहकार्य देतो, तेवढं करून घ्या। सत्य आहे ना की बाबा झाडी तोडतायत, आम्ही त्याच्यात तुम्हाला सहकार्य करतो ना। आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगितलं, कालपासून आपण रोज गाडी लावलेली आहे, बरोबर ना? तुम्हाला आज मी तुम्हाला पार्क ओपेलचा एरिया साफ करायला सांगतोय, किती दिवस झाले? या भागात कोणी येतच नाही आमच्या भागात। नाही। शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी खड्ड्यांचा, मोकाटगुरांचा आणि कुत्र्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची गंभीर नोंद नगरपालिकेने घ्यावी असा इशाराही शिवसेनेने यावेळी दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो। त्यामध्ये शहर प्रमुख प्रशांत साळुंके, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी इथे हजर झालेली आहेत। शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसावत होते, त्या प्रश्नांना आता जे आलेले जे सीओ आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं। शहराचे काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही, शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत, शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत, कुत्र्यांचे प्रश्न आहेत। अशा विविध प्रश्नावरती एक साधारण 1.25 तासाच्या आसपास चर्चा झाली। मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ, असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे। आणि त्यांना आम्ही असंच तो म्हटलेलं आहे, जर ह्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही काही दिलेली सगळं निवेदन आमच्या शहर प्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे, हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल। आम्ही असा प्रश्न मांडलेला आहे, शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट, त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण? जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे, नगर परिषद या नात्याने, आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे। परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे, हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठणठणावून सांगितलेलं आहे। अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषदेत धडक मोर्चा घेऊन इथे आलो।